बंधुबाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास 3 मंत्र्यांची विकेट जाईल. पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होईल असा दावा वडेट्टीवारांनी केलाय. तर राजकीय करिअर चांगलं करण्यासाठी बंधुबाबा खरातने जयंत पाटलांना रक्तानं आंघोळ घातली होती असा सनसनाटी दावा भाजप आमदार पडळकर यांनी केलाय. बंधुबाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास 3 मंत्र्यांची विकेट जाईल असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर पुरावे संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होईल असा दावा सुद्धा वडेट्टीवारांनी केला आहे. पेन ड्राईव्ह कुठे आहे? पेन ड्राईव्ह आणा ना पुढे, सगळे ओपन होतील. कोण कोण या खरात याच्या बंधूचे भक्त आहेत आणि कोण कोण या बंधूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत. जर ते पेन ड्राईव्ह पुढे आलं तर मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल, पण ते आणू शकणार नाहीत. ते प्रकरण दाबल्या जाईल. मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल. एवढं मोठं हे प्रकरण आहे. त्यांना खरातची एवढी चिंता का पडली आहे? हे बदलापूरचा एन्काउंटर झाला त्यावेळेला सुद्धा यांना एन्काउंटर झाल्याचा आनंद नव्हता. यांना त्या रेपिस्ट माणसाचा जीव गेला याचं यांना दुःख होत होतं. आणि त्यामुळे विरोधकांना म्हणावं, राजकारण करताना कुठल्या स्तरावर तुम्ही जाताय याचा जरा विचार करा. नाही, याचं मला याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही. महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये सगळं कायद्यानेच चालतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की न्यायालयाकडे ही बाब आहे आणि न्यायालय त्याला योग्य ती शिक्षा देईल. तर राजकीय करिअर चांगलं करण्यासाठी बंधुबाबा खरातने जयंत पाटलांना रक्तानं आंघोळ घातली होती असा सनसनाटी दावा भाजप आमदार पडळकर यांनी केलाय. सरकारनं ब्रँडिंग केलं त्याचं. अरे रक्ताची आंघोळ करणार जयंत पाटील जाऊन आणि तुम्ही बोंबलणार सरकारी नावावर, हे कसं काय चालेल? अरे सरकारनं मुख्यमंत्री महोदयांनी आदेश देऊन ट्रॅप लावून त्याला हात टाकलाय का? तुम्ही मांडलं काय? महिन्याभराचं अधिवेशन आहे, तुम्ही हे मांडायला पाहिजे ना विषय. खराताचा विषय रक्ताची आंघोळ केली, मोठा आरोप तुमच्या. आरोप नाही, खरं आहे. चौकशी करा. तू कशाला जातोय तिथं? तो पुरोगामी आहे, तो पुरोगामी आहे ना. तू काय त्याची भाषणं काढून बघा. तू काय म्हणतोय? फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे, मी पुरोगामी कार्यकर्ता आहे आणि मी देवधर्माला मानत नाही. स्टेजवरनं देवधर्माची थट्टा करतो, मंत्र उच्चार करायला लावून एखाद्या समाजाची थट्टा करतो. बघितलंय लोकांनी. मग तिथं काय तुझं काम होतं बंधुबाबाकडं? बंधुबाबा खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांचीही चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर जोपर्यंत तटकरे म्हणत नाहीत तोपर्यंत कारवाई होणार नाही असं म्हणत वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. जोपर्यंत तटकरे म्हणत नाही तोपर्यंत ती कारवाई होणार नाही. रुपाली चाकणकर आणि तटकरे यांनी त्या खरातच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस ही नावं पुढे आली तर त्या प्रकरणातून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न किंवा त्या पदावर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं तटकरेंनी केलेला आहे. हे लपून राहिलेलं नाही. आता या महिला पदावरून काढायचं की नाही ते सुनेत्राताई पवारपेक्षा सध्या त्या पक्षावर ताबा घेऊन ठेवणारे मला वाटतं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे दोनच बॉस आहेत. ते ठरवतात.